गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपल्या डबल अकॅडमीमध्ये ऑफिसर्स अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आरोग्य सेवक ही जी काही परीक्षा आता जवळ येत चाललेली आहे, तर त्या परीक्षेसाठी आपण जे काही संभाव्य प्रश्न असतील तर तांत्रिक प्रश्नांचे भाग चालू केले होते. तर त्याचा आज 10वा भाग म्हणजे पार्ट 10 आहे. आतापर्यंत आपण 500 पेक्षा जास्त MCQs याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. तर हे MCQs आपण आज त्याचं काही पार्ट 10 पाहणार. तर याच्यामध्ये जे काही प्राण्यांचं वर्गीकरण आहे, प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजेच ॲनिमल क्लासिफिकेशन, जे काही आपलं सगळे 8 वाजता लेक्चर होत असतं बायोलॉजीचं, तर त्या जीवशास्त्राच्या सेशनला आपण प्राण्यांचे वर्गीकरण हा टॉपिक कव्हर केलेला आहे. 3 सेशनमध्ये पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 अशा 3 सेशनमध्ये तुम्हाला तो लेक्चर पाहायला मिळेल. ज्यांनी कोणाने लाईव्ह अटेंड केले असतील त्यांच्यासाठी उत्तमच आहे, पण ज्यांनी कोणी केले नसतील तर त्यांनी ते यूट्यूबवरती अवेलेबल असलेले लेक्चर्स अटेंड करून घेऊन व्यवस्थित तुमचा हा चॅप्टर क्लिअर करून घ्या. तर ह्या चॅप्टरवरती आधारित असे MCQ जे आहेत म्हणजेच एक बहुपर्यायी प्रश्न त्या आपण आजच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. तर आपला आजचा प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न पहिला सर्वांनी नीट वाचायचा आहे. गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? बघा, जो काही गांडूळ आहे त्याला आपण अर्थवर्म म्हणतो. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा हा गांडूळ प्राणी कोणत्या संघात येतो या ठिकाणी आपल्याला विचारलंय. पर्याय तुमच्या समोर आहेत. पर्याय पहिला आहे कोरिफेरा, दुसरा आहे ॲनिलिडा, तिसरा आहे स्लेंड्रेटा आणि चौथा आहे मॉलुस्का. बघा, गांडळाला आपण पाहिलं होतं दोन्हीकडे तोंड असतं, त्याचं शरीर हे सिगमेंटेड म्हणजे खंडांमध्ये विभागलेलं असतं. तर हा जो काही गांडूळ आहे तर तो खालीलपैकी कुठल्या संघात आढळतो हे आपल्या या ठिकाणी विचारले. सर्वांनी योग्य पर्याय कमेंट करून सांगायचंय. तर ह्या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 ॲनिलिडा. ॲनिलिडा या संघामध्ये गांडूळ हा प्राणी मोडत असतो. सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढे प्रश्न दुसरा, स्पायरोगायरा राष्ट्रात शेवाळ आहे. बघा, जे काही स्पायरोगायरा नावाचं शेवाळ आहे स्पायरोगायरा तुम्हाला समजून सांगितलं होतं की स्पायरोगायरामध्ये जे काही बॉडी आहे ती कशी असते, फ्रॅगमेंट्स म्हणजे वेगवेगळ्या खंडांपासून ती बनलेली असते. त्याचं जे काही फिजन आहे, त्याचं जे काही प्रजनन आहे तर ते फ्रॅगमेंटेशनच्या हेल्पने होत असतं. तर ही जी काही स्पायरोगायरा आहे तर हे स्पायरोगायरा नावाचं जे काही शेवाळ आहे तर ते कोणतं आहे त्या ठिकाणी विचारलंय. नीलहरित, हरित, लाल की रंगहीन. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी द्यायचं की स्पायरोगायरा हे जे काही शेवाळ आहे तर ते खालीलपैकी कसं आहे, नीलहरित, हरित, लाल की रंगहीन. जो काही योग्य पर्याय असेल तो सर्वांनी कमेंट करून सांगायचा आहे. तर ह्या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे ते पर्याय क्रमांक 2 हरित शैवाल. बघा, जे काही स्पायरोगायरा आहे पाण्यावरती जे आढळणारं हिरवं शेवाळ असतं पहा. एखाद्या ठिकाणी नदी पात्रामध्ये किंवा तलावामध्ये ज्या ठिकाणी भरपूर असं पाणी साठलेलं असतं तर त्या पाण्यावरती आपलं शैवालं पाहायला मिळत असतात. तर ती जी काही शैवालं आहेत तर ते कशी असतात, हिरव्या रंगाची, हरित रंगाची असतात. त्याचं उत्तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 2 हरित. ती हरित असल्यामुळे ती जी काही शैवाल आहे तर ती ऑक्सिजनची निर्मिती करू शकतात आणि त्यांच्यामध्ये प्रकाश संश्लेषण ही जी काही क्रिया आहे ती आपल्याला आढळताना दिसत असते. नंतर प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? बघा, उडणारा म्हणजे हवेमध्ये जो उड्डाण करतो असा प्राणी, सस्तन प्राणी कोणता या ठिकाणी आपल्याला विचारले. पर्याय क्रमांक 1 आहे पोपट, 2 आहे वटवाघूळ, 3 आहे घुबड आणि 4 आहे घार. तर 4 पर्यायांपैकी योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचे. पर्याय तुमच्या समोर आहे पोपट, वटवाघूळ, घुबड की घार. सर्वप्रथम तुम्हाला सस्तन प्राणी ओळखायचं आणि त्या सस्तन प्राण्यापैकी कुठला उडणारा आहे हे शोधायचं आहे. चला, फार सगळ्यांनी व्यवस्थित प्रश्न वाचून उत्तर द्यायची आहे. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर असणार आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच वटवाघूळ. वटवाघूळ हा जो काही प्राणी बघा रात्री सगळ्यांना जास्त करून तो रात्री असतो, दिवसभर तो झोपलेला असतो. तर हा जो काही वटवाघूळ प्राणी आहे हा कसा आहे, सस्तन प्राणी आहे.
आहे की जी काही गोगलगाय असते पहा, तर ती गोगलगाय खालीलपैकी कुठल्या संघात मोडते या ठिकाणी विचारलंय. पर्याय क्रमांक 1 आहे मोलुस्का, 2 आहे ऑर्थ्रोपोडा, 3 आहे इकायनोडर्माटा आणि 4 आहे नेमाटोडा. या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे की जी काही गोगलगाय असते तर ती कुठल्या संघामध्ये मोडत असते. पर्याय तुमच्या समोर आहेत, तर या चारही पर्यायांपैकी जो काही योग्य पर्याय आहे तो सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. फास्टमध्ये कमेंट करायचे सगळ्यांनी. गोगलगाय, तर हा जो काही प्राणी आहे गोगलगाय, तर हा ज्या संघात आढळतो तो संघ कोणता? फास्ट. मग सगळ्यांचं कमेंट देणं गरजेचं असतं. तुम्हाला शिकवताना सांगितलं होतं की गोगलगाय हा जो काही प्राणी आहे तर तो मोलुस्का या संघामध्ये आढळत असतो. सर्वांनी लक्षात ठेवायचं, मोलुस्का या संघात गोगलगाय हा प्राणी आढळत असतो. त्यानंतर प्रश्न पुढचा बघा, त्याआधी आपली जी काही आरोग्य सेवा भरतीसाठी जी काही 2022 ची बॅच चालू केलेली आहे, तर त्या बॅचच्या खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसतीये की जी काही नवीन बॅच आहे ती आपली 1 जून पासून स्टार्ट झालेली आहे. तर तुमचं काही 1 महिन्याचा ॲक्सेस असेल तर तो तुम्हाला असणार आहे फक्त 700 रुपयांसाठी. जर 3 महिन्यांची बॅच घ्यायची असेल तर फक्त 2000 मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. आणि जी काही 6 महिन्यांची बॅच होती ती फक्त आणि फक्त 3000 रुपयांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये तुम्हाला जे काही बेसिक आहे, बघा बऱ्याच विद्यार्थ्यांचं बेसिक क्लिअर नसतं, तर तुमचं बेसिक पासून तर टॉप लेवलपर्यंत एक्झामच्या लेवलपर्यंत सगळ्या गोष्टी इथे क्लिअर करून घेतल्या जातील. तर जे काही टेस्ट सिरीज आहेत, नोट्स आहेत, जे काही सगळं जे काही पेपर्स असतील ते सर्व सॉल्व्ह करून घेतले जाते आणि तुम्हाला त्या ई बुक्सच्या माध्यमातून प्रोव्हाइड केले जाते. तर सर्वांनी ही बॅच लवकरात लवकर जॉईन करून घ्यायची आहे. आणि ज्यांना कोणाला अधिक माहिती किंवा काही शंका असेल तर खाली स्क्रीनवर जो काही नंबर दिसतो त्या नंबरवरती सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करून विचारायचं. नंतर आपल्या प्रश्नांकडे येऊया. प्रश्न 5वा, पुढील 2 विधानांतील कोणते विधान योग्य आहे? बघा खाली तुम्हाला 2 विधानं दिली, तर त्यातलं कुठलं विधान योग्य आहे ठिकाणी सांगायचंय. मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित असतात. बघा जो काही मासे आहेत पहा, तर ते माशांचं जे काही प्राणीवर्ग आहे तर त्यांच्यामध्ये जे काही प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय म्हणजे काय सेन्सरी ऑर्गन्स तर सर्वात कमी विकसित असतात. त्यानंतर दुसरा ऑप्शन, सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसतं. जो काही साप आहे बा, स्नेक्स, सरपटणारे जे काही साप असतात तर सापामध्ये 4 कप्पी म्हणजे काय? बघा आपल्यामध्ये 4 कप्प्यांचं हृदय असतं, त्या हृदयाचे 4 कप्पे होतात, 4 भाग होतात. तर तसं हृदय सापामध्ये नसतं. या ठिकाणी आपल्याला 2 वाक्य या ठिकाणी दिले, तर त्यातलं जे काही योग्य विधान आहे ते योग्य विधान या ठिकाणी सांगायचं आहे. पर्याय बा, केवळ अयोग्य, केवळ ब योग्य, अ ब दोन्ही योग्य की अ ब दोन्ही चूक. मस्त प्रश्न आहे. अशा प्रकारचे प्रश्न जास्तीत जास्त विचारले जातात. या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. सर्पामध्ये 4 कप्पी हृदय असतं. त्यानंतर मासे प्राणीवर प्रकाशाचे ज्ञानेंद्रिय सर्वात कमी विकसित असतात की नाही, तर ह्यातील जो काही योग्य वाक्य असेल ते सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. होता होईल तेवढं लवकर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्या प्रश्नाचं जे काही बघा, मासे जे आहेत तर माशाचे जे काही ज्ञानेंद्रिय आहेत बघा, म्हणजेच काय प्रकाशासाठी तर डोळे जे असतात किंवा वेगवेगळे जे काही ज्ञानेंद्रिय विकसित असतात तर त्या माशांमध्ये विकसित जास्त असतात. म्हणजे हे वाक्य जे आहे अ ते चुकीचं आहे. नंतर जो काही ब आहे बा, सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसतं, तर हे विधान बरोबर आहे. सर्पामध्ये 4 कप्पी हृदय नसतं, सर्पामध्ये फक्त 2च कप्पी हृदय आपल्याला पाहायला मिळतं. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. इथे या ठिकाणी फक्त ब बरोबर आहे. नंतर प्रश्न 6वा, खालीलपैकी होलोटाईपला काय म्हटलं जातं? बघा जो काही होलोटाईप ही टर्म आहे तर ती कशासाठी वापरली जाते? पर्याय 1, ज्यावेळी नॉमेनक्लेचर टाईप हरवतो, किंवा पर्याय 2, मूळ नॉमेनक्लेचर टाईप. पर्याय 3, ज्यावेळी होलोटाईप हरवतो. आणि 4, होलोटाईपचा डुप्लिकेट. या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. फास्ट बघा, होलोटाईप कशासाठी वापरली जाते ही टर्म? बघा जे काही मूळ नॉमेनक्लेचर असतं, नॉमेनक्लेचर म्हणजे काय? नामकरण. आपण पाहिलं की नाही वेगवेगळ्या संघांना वगैरे नाव दिलेली
नॉमेनक्लेचर टाईप. मोनो नॉमेनक्लेचर टाईपला कोणती टर्म वापरली जाते? होलोटाईप ही टर्म वापरली जाते. नंतर प्रश्न 7वा, द्विपाद नामपद्धतीच्या नियमावलीप्रमाणे खालील कोणती पद्धत चुकीची आहे? बघा, जी काही द्विनाम पद्धती होती म्हणजेच काय, बायनॉमिकल नॉमेनक्लेचर, कोणी दिली होती ही पद्धत? तर जो काही कार्निवलस होता तर त्यांनी ही नामकरण पद्धती दिली होती. तर त्याच्यामध्ये तुम्हाला खाली जे काही बायनॉमिकल नॉमेनक्लेचर आहे म्हणजेच काय, द्विपाद नामपद्धती, तर ही नामपद्धती मध्ये असलेले जे काही नियम आहेत तर त्या नियमांपैकी खालीलपैकी कुठल्या पर्यायामध्ये चुकीचा नियम दिला आहे तर ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. द्विपाद नामपद्धती मध्ये नाम तिरके मुद्राक्षराप्रमाणे लिहिले जातात. तिरक म्हणजे इटॅलिक पद्धतीने. जातीवाचक नाम व जातीवर्ग नाम ह्या दोन्ही नामांची सुरुवात मोठ्या लिपीच्या अक्षराने करतात. म्हणजे जातीवाचक नाम आणि जे काही जातीवर्ग नाम आहेत म्हणजे क्लास आणि जे काही जाती आहेत पादांच्या तर त्यांचे जे काही लिपीचे अक्षर आहेत म्हणजे कॅपिटल लेटरने लिहिलं जातं दोन्ही पण. नंतर पर्याय 3, जातीवाचक नामानंतर जातीवर्गाचे नाव येतं. पर्याय 4, द्विपाद नामपद्धतीमध्ये जातीवर्ग नाम निरपवाद असते. तर प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचे. खालीलपैकी कुठला नियम हा चुकीचा आहे? तर यातील जो काही नियम आहेत का तर ते 4 नियम आपल्याला ठिकाणी दिले. तर यातील जो काही अयोग्य आहे तर तो आहे पर्याय क्रमांक 2. कारण जातीवाचक नामामध्ये जो काही जातीवाचक नाम आहे तर ते कसं लिहिलं जातं? कॅपिटल लिहिलं जात असतं आणि जातीवर्ग नाम हे स्मॉल म्हणजे लहान लिपी अक्षरामध्ये लिहिलं जात असतं. बाकीचे जे काही नियम या ठिकाणी दिलेत ते सर्व नाम योग्य आहेत. नंतर प्रश्न 8वा, खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? मग सस्तन प्राणी अंडी घालतात का? तर नाही. सस्तन प्राणी हे पिलांना जन्म देत असतात. पण या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारला की कोणता सस्तन प्राणी असा आहे की जो अंडी घालतो? पर्याय क्रमांक 1 आहे कंगारू, 2 आहे पेंग्विन, 3 आहे प्लॅटिपस आणि 4 आहे व्हेल. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचे फास्टमध्ये. पर्याय तुमच्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 8, तर बघा सॉरी या ठिकाणी जो काही प्लॅटिपस आहे तर हा जो काही प्राणी आहे हा सस्तन प्राणी आहे पण तो काय करत असतो? अंडी घालत असतो. मग प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. नंतर प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय 4 कप्प्यांचं असतं? इथे कप्पे आहेत का? खालीलपैकी कुठल्या प्राण्याचं जे काही हृदय आहे तर ते 4 कप्प्यांचं या ठिकाणी विचारलंय. पर्याय आहे मगर, बेडूक, शार्क की पाल. या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी यायला हवं. अतिशय डिटेलमध्ये हा चॅप्टर शिकवला होता. पर्याय क्रमांक 1, 2, 3 की 4. प्रश्न क्रमांक 9चं उत्तर कोणत्या प्राण्याला 4 कप्प्यांचं हृदय असतं या ठिकाणी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर हे पहा जे मगर आहे पहा क्रोकोडाईल तर ही मगर जो काही उभयचर प्राणी आहे तर या मगरीचं जे काही हृदय आहे तर ते कसं असतं? 4 कप्प्यांचं असतं या ठिकाणी आपल्याला सांगते. नंतर प्रश्न 10वा, अनियत तापी प्राण्यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे या ठिकाणी सांगायचंय. रक्त गोठलेलं असतं, रक्त थंड असतं, शरीराच्या तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असतं की शरीराचं तापमान स्थिर असतं. असे 4 पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचंय. प्रश्न क्रमांक 10, रक्त गोठलेलं असतं का कोणत्या प्राण्याचं? तर नाही. रक्त थंड ते क्लोड पडेल ते याच्यामध्ये येत नाही. तर जे काही शरीराचं तापमान आहे बाबा क्रमांक 3 शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असं तुम्हाला लेक्चरमध्ये समजून सांगितलं होतं की ज्या पद्धतीचं बाहेरचं टेम्परेचर असेल तर त्या पद्धतीने बॉडी त्याला ॲडॅप्ट म्हणजे अनुकूलतेने प्रतिसाद देऊन शरीराचं तापमान त्या पद्धतीने बनवत असते. नंतर प्रश्न 11, खालीलपैकी कोणता प्राणी कीटक वर्गात येत नाही? बघा जो काही कीटक वर्ग आहे तर त्या कीटक वर्गामध्ये खालीलपैकी कुठल्या प्राण्याचा समावेश होत नाही या ठिकाणी आपल्याला विचारलंय. पर्याय तुमच्या समोर आहेत. 1 आहे मच्छर, पर्याय क्रमांक 2 स्पायडर म्हणजे कोळी, 3 माशी, 4 डेकून. या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगितलंय. अतिशय सोपा असा हा प्रश्न आहे.
स्पायडर आणि कोळी हा जो काही प्राणी आहे तर तो कीटक वर्गामध्ये येत नाही या ठिकाणी आपल्याला समजतंय. नंतर प्रश्न क्रमांक 12. कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असतं? अतिशय सोपा प्रश्न आहे आणि आय थिंक तो रिपीट झालाय प्रश्न की कुठल्या प्राण्याचं हृदय सर्वात मोठं असतं? तर क्रमांक 1 आहे मगर, 2 आहे हत्ती, 3 आहे जिराफ आणि 4 आहे सिंह. या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी द्यायचं आहे. सर्वांना जमतंय? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिराफ. कारण की जिराफ जो आहे पहा, जी काही उंच उंच झाडे असतात तर उंच झाडांपर्यंत जिराफ जे आहे तर त्यांना घेत असतात. पण त्याचं जे काही हृदय असतं तर जिराफाचं हृदय या ठिकाणी असेल आणि जर त्याचं मुख म्हणजेच काय तोंड जे असेल जर या ठिकाणी असेल त्याला झाडाच्या उंचावरची पाने खायची असतात. तर ह्या हृदयापासून त्याला इथपर्यंत जो काही रक्त पुरवठा करावा लागत असतो, जो काही रक्त प्रवाह असतो तर तो त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जास्त पंपाची गरज असते. बघा, जर 4 मजली बिल्डिंग असेल तर कमी पॉवरची मोटर लागते, जर 40-50 मजली बिल्डिंग असेल तर मोटर जास्त लागते. कशासाठी? पाणी वाहण्यासाठी. त्याच पद्धतीने जर याची उंची जास्त आहे तर हृदयाचं जे काही हृदय पण एक मोटरसारखंच काम करत असतं, जे रक्त पंप करण्याचं काम करत असतं. तर हे हृदय पण या ठिकाणी मोठं लागणार आहे. त्यामुळे प्राण्याचं जे काही हृदय आहे जिराफाचं तर ते कसं असतं? सर्वात मोठं असतं. नंतर प्रश्न 4. खालीलपैकी कोणते प्राणी अरीय सममित आहेत? बघा, सममिती ज्या होत्या अरीय असेल अरीय असेल एका समान यासारख्या सर्व सममिती तुम्हाला शिकवल्या होत्या. तर या ठिकाणी खालीलपैकी कुठला प्राणी अरीय सममिती आहे? पर्याय क्रमांक 1 आहे बेडूक, 2 आहे पायरा, 3 आहे मासा आणि 4 आहे तारा मासा. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14 तुमच्या समोर आहे. प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. अरीय सममित म्हणजे काय? तर कुठून जरी ऍक्सिस घेतला म्हणजे आपण शरीराच्या कुठल्याही भागातून छेद घेतला तरी त्या शरीराचे भाग जे आहेत तर ते समान होतात असं या ठिकाणी विचारलंय. तर असा प्राणी कोणता आहे? तारा मासा. तारा मासा जो आहे बा तर हा जो काही तारा मासा आहे बा इथून जरी छेद घेतला तरी त्याचे समान भाग होतात. कुठूनही आपण व्यवस्थित छेद घेतला तरी त्याचे समान भाग होतात म्हणून त्याला कोणती सममिती म्हणतात? अरीय सममिती त्याला म्हटलं जातं. नंतर प्रश्न 16. सिल्वर फिश सर्वसाधारण कशासोबत आढळतात? बघा, ज्या काही सिल्वर फिश आहेत तर सिल्वर फिश कशासोबत आढळतात या ठिकाणी विचारलंय. पर्याय क्रमांक 1 आहे खडक, दुसरा आहे शैवाल, तिसरा आहे जुनी पुस्तके आणि पर्याय क्रमांक 4 आहे इतर मत्स्यांसोबत म्हणजेच इतर माशांसोबत. तर हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग असणार आहे. हे जे काही सिल्वर फिश आहे तर खालीलपैकी कशासोबत आढळतात या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करायचं आहे. बघा, आमच्या शिकवण्याला महत्त्व असतं तसं तुमच्या कमेंटला महत्त्व असतं. तर या 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जुनी पुस्तके. बघा, जी काही जुनी पुस्तके असतात त्याच्यामुळे थोडासा ओलावा निर्माण कुठेतरी होत असतो आणि त्या ओलाव्यातून निर्माण होणाऱ्या सिल्वर फिशची उत्पत्ती होत असते. एका गुगलला सर्च करून आहे ना तुम्ही त्या सिल्वर फिशचं एकदा स्ट्रक्चर पाहून घ्यावं. त्यानंतर प्रश्न पुढचा 17वा. शेपूट आणि पाय असणारा उभयचर प्राणी कोणत्या वर्गातील आहे? सिसिएलन, भेक, बेडूक की सॅलॅमँडर? असा कोणता उभयचर प्राणी की ज्याला शेपूट आणि पाय असं त्याच्या शरीराची रचना आहे? उभयचर वर्गातील सिसिएलन, बेक, बेडूक की सॅलॅमँडर? या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करायचं. ऑप्शन तुमच्या समोर आहे. फास्टमध्ये सगळ्यांनी उत्तर द्यायची आहेत, वेळ कमी असतो. काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर? तर प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 सॅलॅमँडर जे आहे बघा तर त्याला शेपटी आणि पाय अशी रचना त्याची असते आणि तो उभयचर वर्गातील आहे म्हणजेच ॲम्फिबियन क्लासमध्ये तो येतो. नंतर प्रश्न 18वा. डॅश डॅश आणि डॅश डॅश यांना हवेतील नत्र स्थिरीकरणाची शक्ती असते आणि त्यामुळे त्यांचे दलदली भाग शेतीमध्ये जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी उपयोग केला जातो. बघा, अतिशय मस्त असा प्रश्न या ठिकाणी आहे की जे काही नत्र स्थिरीकरण जे आहे नायट्रोजन फिक्सेशन
जमिनीची सुपीकता वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं जातं, तर त्याच्यामध्ये खालीलपैकी कुठल्यांचा उपयोग केला जातो? पर्याय क्रमांक 1 आहे क्लॅमायडोमोनास आणि क्लोरेला, नॉस्टॉक आणि ॲनाबिना, पॅडोरिना आणि युडोरिना, युरोथ्रिक्स की आणि अल्वा. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांना यायला हवं. इयत्ता 10वीच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे बा. काय आहे प्रश्नाचं योग्य उत्तर? नत्र स्थिरीकरण. बघा, हवेमध्ये जे काही नायट्रोजन प्रेझेंट असतं तर त्या नायट्रोजनचं फिक्सेशन म्हणजे स्थिरीकरण करून जे काही सुपीकता जमिनीमध्ये येत असते तर ती सुपीकता आणण्याचं काम खालीलपैकी कोणामार्फत केलं जातं? क्लॅमायडोमोनास, क्लोरेला, नॉस्टॉक, ॲनाबिना, पॅडोरिना, युडोरिना की युरोथ्रिक्स आणि अल्वा. या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांना यायला हवं अशी अपेक्षा आहे. जर नसेल तर खरंच तुम्हाला अभ्यासाची खूप गरज आहे. बघा, जे काही नॉस्टॉक आहे, नॉस्टॉक आणि ॲनाबिना, तर हे जे काही प्राणी आहेत तर हे काय करत असतात? तर नत्र स्थिरीकरण म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनचं या ठिकाणी काम करत असतात की ज्यामुळे जी काही दलदलीत असणारी भातशेती असते तर त्या भातशेतीची जी काही जमिनीची सुपीकता आहे तर ती वाढवण्यासाठी मदत होत असते. नंतर प्रश्न 19, सर्वात लहान पक्षी कोणता? लहानपणापासून आपण हा प्रश्न बराचसा ऐकला असेल. पर्याय क्रमांक 1 आहे स्वीट, अल्बेट्रॉस, वल्चर की हमिंगबर्ड. या प्रश्नाचं उत्तर सर्वांना म्हणजे सर्वांनाच यायला हवं. असा एकही दुर्मिळ भाग नसावा की ज्याला हे उत्तर येत नसेल. पर्याय तुमच्या समोर आहेत. खालीलपैकी सर्वात लहान पक्षी, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. पर्याय क्रमांक 4 हमिंगबर्ड हा सर्वात लहान पक्षी म्हणून ओळखला जातो. नंतर पाहिजे अंगणवाडी अंतर्गत भरती आहे बा, तर त्या भरतीची जी काही बॅच आहे IBS पॅटर्ननुसार ही बॅच आम्ही स्टार्ट करत आहोत. तर त्या स्टार्टची काही वैशिष्ट्य आहेत बा. 100% पहिल्या प्रयत्नात यश मिळवण्यासाठी नंतर बेसिक पासून तुमची तयारी घेतली जाईल. बघा, बेसिक पासून म्हणजे एकदम खालच्या लेवलपासून की तुम्हाला ज्या काही बेसिक संकल्पना असतील किंवा ज्या काही टर्म्स असतात त्या जरी माहीत नसेल तर त्या टर्म्सपासून तुम्हाला या ठिकाणी शिकवलं जाईल. नंतर टेस्ट सिरीज असतील, नोट्स असतील किंवा सर्व पेपर यांचे सगळं तुम्हाला ई-बुक्समध्ये किंवा झेरॉक्स फॉर्ममध्ये तुमच्यापर्यंत प्रोव्हाइड केले जाणार आहेत. त्यानंतर लेक्चर जे आहे बा, ज्या पद्धतीने आपण लाईव्ह सेशन घेत असतो तर लाईव्ह सेशन झाल्यानंतर त्याचे रेकॉर्डिंग व्हिडिओज, त्याच्यानंतर तो आपण खूप वेळा पाहू शकतो, त्याला काही लिमिट नसणार आहे. त्यामुळे ही बॅच सर्वांनी लवकरात लवकर जॉईन घ्यायची आहे. जे काही पहिल्या महिन्यात 1 महिन्यासाठी जे बॅच घेतात त्यांच्यासाठी फक्त 800 रुपये फी आहे. 3 महिन्याच्या बॅचसाठी फक्त 2000 आणि 6 महिन्याच्या बॅचसाठी फक्त 3000 अशा पद्धतीने. आणि 1 वर्षाची ज्याला घ्यायची आहे त्याला सगळ्यात फायदेशीर 5000 मध्ये ही बॅच मिळणार आहे. अतिशय माफक दरामध्ये तुमच्यापर्यंत ही बॅच आम्ही आणत आहोत फक्त आणि फक्त तुमच्या यशासाठी. त्यानंतर सर्वांनी ही बॅच लवकरात लवकर जॉईन करायची आहे. नंतर पुढे जो काही प्रश्न 20वा आहे तो पहा. खालीलपैकी लीच हा प्राणी कोणत्या संघात येतो? लीचबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे गेल्या 3 लेक्चरमध्ये. ते लेक्चर सगळ्यांनी एकदा पाहून घ्यायचे. तर हा जो काही लीच प्राणी आहे तर तो कोणत्या संघात येतो या ठिकाणी विचारलाय. पर्याय 1 आहे पायसिस, रेप्टिलिया, मॉलुस्का की ॲनेलिडा. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. कमेंट सेशनमध्ये सगळ्यांनी उत्तर द्यायचं आहे आणि सेशनला लाईक आणि शेअर करायचं आहे. जो काही लीच आहे बा, तर हा लीच पॅरासाइट असतो. तर हा लीच प्राणी कोणत्या संघात आढळतो या ठिकाणी विचारलाय. पायसिस, रेप्टिलिया, मॉलुस्का की ॲनेलिडा. ओके, थोडीशी एलिमिनेशन पद्धतीचा वापर करायचा की ऑप्शन एलिमिनेट करायचं की हे उत्तर येणारच नाही. हे जर तुम्हाला कन्फर्म माहीत असेल, बघा आता पायसिस हे उत्तर येऊच शकत नाही. नंतर रेप्टिलिया हा सरपटतो का प्राणी? रेप्टिलिया नाही, मग हा पण येणार नाही. मॉलुस्का म्हणजे पाण्यात आढळणारे, हा पण नाही. पर्याय क्रमांक 4 ॲनेलिडा जो आहे तर ॲनेलिडा संघामध्ये लीच हा प्राणी आपल्याला पाहायला मिळेल. पॅरासाइट्स आहे हा. नंतर प्रश्न क्रमांक 21, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या शेवाळ वनस्पतींना काय म्हटलं जातं? क्लोरोफायसी, सायनोफायसी, थिओफायसी, कॅन्टोफायसी. पर्याय तुमच्या समोर आहे की जे काही पिवळ्या आणि हरित शैवाल असतात तर त्यांना काय म्हटलं जातं या ठिकाणी विचारलंय. क्लोरोफायसी, सायनोफायसी, थिओफायसी, कॅन्टोफायसी. प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे. बघा, ज्या ठिकाणी हिरवा रंग येतो, पिवळा रंग पण विचारलाय तुम्हाला. तर प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पर्याय 4 तुमच्या समोर आहे. प्रश्न क्रमांक 21 सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे.
अँथोफायसी. बघा जे काही हिरवे असतात ते कशामध्ये क्लोरोफायसी, पण ते पिवळ्या हिरव्या रंगाचे शैवाल जे आहेत तर ते अँथोफायसी मध्ये येत असतात. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. नंतर प्रश्न क्रमांक 22, म्युकोलेड्स ह्या कवकवर्गीय वनस्पतीला डॅश असे म्हणून संबोधलं जातं. बघा कवकवर्गीय म्हणजे जो काही फंगाय क्लास आहे आपला, किंगडम फंगाय म्हणजेच काय कवक, ज्याच्यामध्ये बुरशीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहिलेले आहेत. तर हे जे कवक आहे तर त्या कवकवर्गीय वनस्पतींमध्ये जे काही म्युकोलेड्स आहे तर हे खालीलपैकी काय म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी विचारले. तर एक आहे ब्लॅक मोल्ड्स, ग्रीन मोल्ड्स, ब्लू मोल्ड्स, येलो मोल्ड. या ठिकाणी 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. सर्वांनी योग्य जो काही पर्याय असेल तो कमेंट करून सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 22, कवकवर्गीय वनस्पतींबद्दल प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा ब्लॅक मोल्ड्स. जेव्हा आपण एखादा बघा लहानपणी आपण वेगवेगळे प्रयोग केलेले असतात. एखाद्या डब्यामध्ये ब्रेड किंवा चपातीचा तुकडा ठेवून त्याला 4-5 दिवस साईडला ठेवलेलं असतं आणि त्याच्यावरती मग काळ्या कलरची बुरशी आपल्याला वाढलेली दिसते तर तिलाच म्हटलं जातं म्युकोलेड्स म्हणजेच काय ब्लॅक मोल्ड्स. ब्लॅक म्हणजे ती काळ्या रंगामध्ये दिसत असते पहा. तर हा गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. नंतर प्रश्न क्रमांक 23, झुरळांच्या उदरामध्ये टर्गा टी आणि स्टर्ना एस यांचा खरा क्रम डॅश डॅश हा आहे. त्यांचा जो क्रम आहे तो या ठिकाणी विचारला आहे. पर्याय क्रमांक काय T10 S10 T9 S9 T9 S10 T10 S9. अतिशय व्यवस्थित आणि किचकट असा थोडासा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं योग्य उत्तर ज्याने व्यवस्थित अभ्यास केला असेल त्याला देता येईल. सर्वांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायचं आहे. प्रश्न क्रमांक 23, टी म्हणजेच काय टर्गा आणि एस म्हणजे काय स्टर्ना. त्यांनी सगळे सिम्बॉल्स वापरले गेलेले आहेत. पर्याय तुमच्या समोर आहे. तर प्रश्नाचं योग्य उत्तर असणार पर्याय क्रमांक 4 T10 आणि S9 अशा पद्धतीने झुरळांच्या उदरामधील रचना असते. त्यानंतर प्रश्न 24, खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. बघा विधानांबद्दल प्रश्न देण्याचं कारण एक असतं की त्यांना आपला वेळ हवा असतो. बऱ्याच जणांना ज्ञान असतं परंतु ज्ञानाचा उपयोग किती वेळामध्ये करावा याबद्दल माहिती नसतं. त्यामुळे कोणत्याही परीक्षेसाठी, परीक्षा PSIची असो, आरोग्य सेवकाची असो, MPSC UPSC कुठली असो, प्रत्येक परीक्षेमध्ये जी काही वेळ आहे तर त्या वेळेचं महत्त्व असतं सर्वांनी जाणायला हवं. त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आणि सराव आपल्याला अत्यंत महत्त्वाचा असतो. तर हा जो काही प्रश्न आहे तर त्याच्यामध्ये जी विधाने योग्य आहेत ती या ठिकाणी आपल्याला सांगायची आहेत. तर पहिले विधान आहे टेनिया सोलियमा हुक जंत असे म्हटले जाते. नंतर पर्याय 2, फॅसिला हेबिटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखली जाते. यकृत फ्लूक म्हणजेच काय लिव्हर फ्लूक. अँटाकोलोस्टोमा ड्युप्लेटेला टेप जंत म्हणजेच काय टेपवर्म जी असते तर तिला टेपवर्म म्हटलं जातं. आणि नेरेस चिल्कायसिस हे सामान्यतः चिंधी जंत असं म्हटलं ओळखलं जातं. तर ह्यामध्ये कुठली गोष्ट योग्य आहे या ठिकाणी आपल्याला सांगायचे. पर्याय आहेत फक्त क, नंतर ब आणि ड बरोबर, अ आणि क ही फक्त अ. असे 4 पर्याय तुम्हाला ठिकाणी दिले. ब यकृत फ्लूक म्हणजे रिव्हर फ्लूक, टेप जंत म्हणजे टेप वर्म आणि चिंधी जंत जो आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहीत असणार आहे. तर हे जे काही 4 पर्याय तुम्हाला दिले तर त्याचे योग्य पर्याय तुम्हाला कमेंट करून सांगायचे. सगळ्यात विचार करण्यासारखा हा प्रश्न आहे. कमेंट सेक्शनमध्ये सगळ्यांनी उत्तर द्यायची आहेत. 4ही पर्याय तुमच्या समोर आहेत स्क्रीनवरती. प्रश्न क्रमांक 24, बघा पर्याय क्रमांक 2 हा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ब आणि ड बरोबर. बघा ब मध्ये काय सांगितलंय फॅसिला हेबिटिकाला यकृत फ्लूक ह्या नावाने ओळखली जात असते. बघा हे जे नाव असतं ते सायंटिफिक नाव असतं आणि यकृत फ्लूक म्हणजे लिव्हर फ्लूक ज्या नावाने आपण ओळखला जात असतो तर ते नाव या ठिकाणी बरोबर आहे. कारण अँकलोडोमा ड्युटेरिला हा जो काही आहे तर त्याला टेपवर्म म्हणजे टेपजंत ह्या नावाने ओळखलं जातं. तर हे दोन्ही पर्याय जे होते नंतर तिसरा पर्याय पण आपला त्याच बाबतीत होता की नेरेस चिल्कायन्सी हे सामान्यतः चिंधी जंत म्हणून ओळखलं जातं.
ड बरोबर हे ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 25वा, अंडी घालणारे सस्तन प्राणी हे डॅफिडसच्या प्राणी वर्गामध्ये मोडले जातात. पर्याय 1 आहे प्रोटोथेरिया, 2 आहे थेरिया, यूथेरिया की मेटाथेरिया. या प्रश्नाचं योग्य उत्तर सर्वांनी द्यायचे. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. अंडी घालणारे जे काही सस्तन प्राणी असतात ते खालीलपैकी कुठल्या प्राणी वर्गामध्ये मोडली जातात हे ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. पर्याय तुमच्या समोर आहे, सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये उत्तर द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 25, अंडी घालणारे म्हणजेच काय? अंडी देण्याचं जे काही काम केल्यानंतर त्याच्यामध्ये पिल्लं बाहेर पडतात, त्याचे सस्तन प्राणी. सस्तन प्राणी मुख्यतः म्हटलं की सस्तन प्राणी डायरेक्ट पिल्लांना जन्म देत असतात, परंतु काही असे आहेत की जे अंडी घालून पिल्लांना जन्म देतात, तर ते या ठिकाणी विचारले. तर याचं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे प्रोटोथेरिया. तर प्रोटोथेरिया हा जो काही संघ आहे, हा जो काही वर्ग आहे, क्लास आहे, तर या क्लासमधले जे काही प्राणी आहेत तर ते प्राणी अंडी घालत असतात. या ठिकाणी आपल्याला क्लिअर होतं. बघा, जे काही अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती आहे 2024 साठीची, तर ही IBS पॅटर्ननुसार जी काही परीक्षा घेतली जाते सरकारमार्फत, तर त्याची नवीन बॅच आपली चालू झालेली आहे. सर्वांनी लाईव्ह क्लासेस जे आहेत तर ते लाभ घेण्यासाठी ही बॅच जॉईन करायची आहे. रोज सकाळी 8 पासून तर संध्याकाळपर्यंत, संध्याकाळी अप्रॉक्सिमेटली 9 पर्यंत कंटिन्यू लेक्चर्स असतात. त्यामुळे बॅच जॉईन करून प्रत्येक लेक्चरचा जो काही अनुभव आहे तो तुम्ही घ्यायचा आहे. आणि ज्यांना कोणाला डेमो असतील किंवा फ्री लेक्चर्स पाहिजे असतील तर त्यांना यूट्यूबवरती बरेचसे फ्री लेक्चर्स अवेलेबल आहेत. ते लेक्चर अटेंड करून तुमचा प्रवेश निश्चित करा. आणि काही अडचण असेल तर खालीच काही स्क्रीनवरती तुम्हाला पट्टी दिसेल, त्याच्यामध्ये दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कसलीही शंका असेल तर ती शंका दूर करा. असं आपलं आजचं हे सेशन जे काही पार्ट 10 होता, भाग 10वा, या ठिकाणी संपत आहे. सर्वांना हॅव अ नाईस डे अँड थँक्यू.